ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार गावा नलनी भलोका, त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. संसार गावा नलनी भलोका, त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य, वन्दे गुरो श्री चरणारविन्दं. 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 मागील भागात आपण पाहिलं जुहूचा घटनाक्रम 2, नायरकडून भक्तांची फसवणूक आणि भक्तिवेदांत स्वामींशी गैरवर्तन. आणि आता पुढे अभयचरण भाग 39, जुहू येथील घटनाक्रम 3, इस्कॉनचा विजय, जुहू मंदिराची स्थापना आणि श्रील प्रभुपाद यांची वृंदावन भेट. कंस मुळातच आसुरी प्रवृत्तीचा होता. त्याने वैष्णवांचा छळ करण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकले. तसेच आपल्या असुरांना साधू संतांचा छळ करण्याची आज्ञा दिली. यानंतर त्याने आपल्या महालात प्रवेश केला. परंतु असे दुष्कर्म केल्याने माणसाचा विनाश अटळ असतो. ज्या असुरांनी साधूंचा छळ केला ते एकामागून एक मृत्युमुखी पडले. संतजनांच्या छळाचे परिणाम केवळ अकाल मृत्यूपुरते मर्यादित नसतात, तर अशा अपराधामुळे अपराध करणाऱ्याचं सौंदर्य, कीर्ती आणि धार्मिक सिद्धांतही नष्ट होतात. भगवत भक्तांप्रती केलेला अपराध तर परमपुरुषोत्तम भगवान यांच्या चरणी केलेल्या अपराधापेक्षाही गंभीर मानला जातो. भगवान विष्णू रूपात आपल्या चारही हातात शस्त्र धारण करून उभे असतात, अधर्माचा नाश करण्यासाठी. हा ट्रक इथे का आलाय? हे तुम्ही काय करताय? हे मंदिर बेकायदेशीर आहे. महापालिकेने हे पाडण्याचा आदेश दिलाय. नाही, असं करू नका. माझ्याकडे तसा आदेश आहे.
चला काम सुरू करा. ऐका नाही थांबा 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 काय करताय तुम्ही असं करू नका. थांबा ऐकून तर घ्या. थांबा ए, बाजूला बाजूला ए चला ए सरक रे तिकडं चला ए हो बाजूला हे काय होतंय? ए तू तिकडं कर चल असं नका ए करू, तिकडे काय थांबा. करतो तिकडं 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 हा हे सावकाश सावकाश. हे पहा बघा, या पत्रात लिहिलंय की हे इस्कॉनचे मंदिर आहे आणि इस्कॉन सरकार मान्य संस्था आहे. तुम्ही बघा तरी, एकदा बघा तरी. अरे अरे हे हिंदूंचं मंदिर आहे आणि हिंदूच त्याची नासधूस करतायत. हे असं कसं करू शकतात? तुला त्यांची मदत करायची आहे, मग तुलाही ते अटक करतील. चालेल ना? जा जा मदत कर. हॅलो महादेविया महादेविया कोण बोलतंय? मी मनसवी बोलतो. काय झालं काय? हे कृष्ण बरं झालं तुम्ही फोनवर भेटलात. ते आमचं मंदिर पाडतायत. हो हो हरे कृष्ण लँडवरचं मंदिर. लगेच काहीतरी करा. त्यांनी मंदिराचं छत सुद्धा पाडून टाकलंय. मी काहीतरी करतो, तुम्ही घाबरू नका. हे काय चाललंय? हरे कृष्ण. हॅलो मी बाळासाहेबांशी बोलू शकतो? हो हो लगेच. तुम्ही भगवानांचे विग्रह इथून हलवू शकत नाही. त्यांना हातही लावू नका. त्यांना हात लावण्याआधी तुम्हाला माझा जीव घ्यावा लागेल. ए चला चला आपलं आपलं काम करा. चला तिकडे जा. अच्छा. ठीक आहे, मी लगेच बघतो. सोडा सोडा मला. वाचवा वाचवा. सोडा मला. नाही नाही सोडा सोडा मला. नाही सोडा मला. हॅलो, कमिशनरला फोन दे रे. काय चाललंय? माझ्या शहरात हिंदू मंदिरं तोडली जात आहेत. याचा अर्थ काय? काय झालं साहेब? मला कळलंय तुमची माणसं एका हिंदी अधिकाऱ्याच्या आदेशावरून जोचं हरे कृष्ण मंदिर तोडतायत. भगवान विष्णूंचं मंदिर उद्ध्वस्त केलं जात आहे आणि तुम्ही काय करताय तिथे बसून? मला अशा कोणत्याही आदेशाची कल्पना इथे मुंबई शहरात असं कोणीच करू शकत नाही. हे माझं शहर आहे, माझं. ठीक आहे ठाकरे साहेब, मी काहीतरी करतो. यातच तुमचं भलं आहे. माझ्या शहरात जर कोणी हिंदू मंदिर उद्ध्वस्त केलं तर मी त्या व्यक्तीला धुळीला मिळवीन. समजलं? हो साहेब लगेच करतो. भोसले काय तुमची साहेब? माणसं जुहू मध्ये एक हिंदू मंदिर तोडतायत. आता अशा कामाचे पैसे खाणार तुम्ही? किती पैसे मिळालेत तुम्हाला? हे लवकर थांबवा, नाहीतर आपल्या दोघांची नोकरी धोक्यात येईल. हा एक धार्मिक देश आहे. यापुढे कितीही पैसे मिळाले तरी मंदिर तोडण्याचं काम कधीही करू नका, नाहीतर एक दिवस रस्त्यावर याल. त्याला ताबडतोब थांबवा, हा माझा आदेश आहे. हो साहेब, लगेच थांबवतो. अरे त्या लोकांना लगेच थांबवा, कारण समोरची पार्टी खूप मजबूत आहे. तोडा ते. सांगितलं ना ते मंदिर तोडून टाक. भागात काय बसतो, तोडते. थांबा, हा नवीन आदेश आहे. ठीक आहे, चला रे सगळे. इस्कॉनची सहानुभूती असणाऱ्या आजीवन सदस्यांना जमा करा. लोकांमध्ये प्रचार करून ह्या कृत्याबद्दल निषेध दर्शवा. यासाठी हे घडवून आणणाऱ्यांना समोर आणा. बाळासाहेब ठाकरेंना धन्यवाद द्या, कारण त्यांच्यामुळेच आपलं मंदिर वाचलंय. सदा जीवत लाल, जे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांना आपली मदत करावीच लागेल, कारण त्यांची संघटना हिंदू धर्माच्या रक्षणार्थ काम करते. मुंबईचे लोक जेव्हा आपली कहाणी ऐकतील तेव्हा ते आपली साथ देतील. आणि हो, मंदिर पुन्हा उभारण्याची व्यवस्था करा.
काही थोडे लोक स्वतःच्या स्वार्थापायी आपले पैसे घशात घालून आपल्याला इथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतायत. पण हे शक्य नाही. शेवटी असुरांचा पराभव होईल आणि भक्तांचा विजय. पाहिलं, ही सर्व श्रीकृष्णांचीच लीला आहे. तुम्ही अजिबात घाबरू नका. कळलं ना? हो श्रील प्रभू. हरे कृष्ण. तुम्ही सर्वजण सन्माननीय हिंदू आहात आणि आपला धर्म जाणता. आम्ही काय काम करतो हेही तुम्हाला ठाऊक आहे. आम्ही जगाला तुमच्या संस्कृतीची ओळख करून देतो आहोत. पण या लोकांनी आपल्याच देशात एका हिंदू मंदिरावर हल्ला केला आणि ते पाडले. हा अन्याय आहे. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही आमची साथ दिली नाही तर ते पुन्हा पुन्हा आम्हाला त्रास देतील. आम्ही भगवद्गीतेचा प्रचार प्रसार करत आहोत. तुम्हाला माहीतच आहे की भगवद्गीता किती महत्वाची आहे आणि हेच आम्ही जगाला सांगतोय. या मंदिरात भगवंतांचे सुंदर विग्रह आहेत आणि हे सगळे तोडण्याचा प्रयत्न करतायत. या पत्रकात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आज केसचा निकाल लागणार आहे. तुम्ही जरा त्यांना विचारा. पेपर क्लिअर आहेत ना? ठीक आहे. ऐका ना, मला वाटलं होतं की आपण परदेशी लोकांविरुद्ध लढतोय, पण हे तर मुंबईचे नागरिक आहेत. फक्त नागरिक नाहीत, अनेक प्रतिष्ठित लोकही आहेत. हो, पण आता न्यायमूर्ती नयन साहेब जुहू लँड मंदिराबाबत निकाल जाहीर करतील. हा खटला आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ विरुद्ध जुहू रहिवासी श्रीमती नायर यांच्यात चालू होता. मी या प्रकरणाचा तपशीलवार आणि सखोल विचार केलाय. आमच्यासमोर क्वचितच असे खटले येतात ज्यांची व्याप्ती मोठी आणि गंभीर असते, ज्यात राष्ट्रीय परंपरेची प्रतिष्ठा आणि देशाचा धार्मिक वारसा पणाला लागतो. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाकडून नगरपालिका आणि न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना झाल्याचा आरोप हा नक्कीच एक अपराध आहे. परंतु नगरपालिकेने याबाबत उत्तरादाखल केलेल्या प्रचंड कारवाईच्या तुलनेत तो नगण्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जागेवर मंदिर उभारले गेले होते आणि जे उभारले गेले. कोणीही ते मंदिर नष्ट करू शकत नाही. केस डिसमिस. हरी बोल. हरे कृष्ण. हरी बोल. जर श्रील प्रभुपाद आणि श्रीमती नायर यांनी सामोपचारानं हे प्रकरण मिटवलं तर बरं होईल. हो, प्रभुपादांची हीच इच्छा आहे. ते कधी येणार आहेत? 2 आठवड्यांनी. बरं, तर मी मीटिंग ठरवतो. चालेल. हे बघा, आता तुम्ही आम्हाला 12 लाख रुपये लगेच द्या आणि ही रक्कम द्यायला उशीर झाला म्हणून आणखी 50,000 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे, पण जर आम्ही तुमचं म्हणणं मानून पैसे दिले तर पुढे आम्हाला फसवलं जाणार नाही याची काय गॅरंटी आहे? हे पहा, मिसेस नायरना ही जमीन विकायची आहे. ते तर त्यांनी आधीच सांगितलं होतं ना. ऐका, जर तुम्हाला सरळ बोलायचं नसेल तर या बैठकीला काही अर्थ नाही. मला इथे उडवाउडवीची उत्तरं अजिबात नको आहे. मी उडवाउडवी नाही केली, उलट तुम्हीच माझा अपमान करताय. हे बघा, तुम्हाला जमीन विकायची असेल तर आम्ही ती घ्यायला तयार आहोत. पण यात जर तुमचा काही डाव असेल तर स्वतःचा आणि आमचा वेळ वाया घालवू नका. श्रील प्रभुपादांकडे अनेक महत्वाची कामे आहेत. मिस्टर नायर आणि तुम्ही आतापर्यंत जे डावपेच खेळले तेच पुन्हा व्हावं म्हणून प्रभुपाद इथे आलेले नाहीत. तुमच्यामुळे माझ्या पतीचा जीव गेला. जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रभुपादांकडे असे सामर्थ्य आहे तर तुम्ही सावध राहा. तुम्हीच म्हणालात ना की प्रभुपादांमुळे तुमच्या पतीचा जीव गेला. मग तुम्ही भगवंताच्या या शुद्ध भक्ताला असा त्रास देऊन ती चूक का करताय? साक्षात भगवंत प्रभुपादांचे पाठीराखे आहेत आणि आपल्या भक्तांचा छळ ते कधीही खपवून घेत नाहीत. लक्षात ठेवा. मला
क्षमा करा. मी चुकले. मी जे काही वागले त्याबद्दल मला क्षमा करा. आता तुम्ही सांगाल तेच मी करेन. नाही 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 नाही. तुम्ही मला मुलीप्रमाणे आहात. आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. हो, तुम्हाला हवी ती रक्कम द्यायची व्यवस्था करू आणि पुढे आयुष्यभरही तुमची नीट काळजी घेऊ. काळजी करू नका. स्वामीजी. उत्कृष्ट साहित्य फक्त पाश्चिमात्य देशात निर्माण झालं असं नाहीये. तत्वज्ञ हेगेल यांच्या निदर्शनास आलं की जगाला अज्ञात असलेल्या उदात्त साहित्याची निर्मिती भारतात झालेली आहे. मी मागील काही व्याख्यानात उल्लेख केला होता की 19व्या शतकात आणि 20व्या शतकात लेखक आणि चिंतकांना भारतातील प्राचीन संस्कृत श्लोक सापडले जे त्यांच्या लेखनासाठी प्रेरणा ठरले. भारताचं बायबल म्हणावं असा हा ग्रंथ आहे भगवद्गीता, म्हणजे भगवंताचे गीत. आपण या श्रेष्ठ ग्रंथातून काही उतारे बघणार आहोत, पण त्यापूर्वी अमेरिकेतील नामवंत साहित्यिकांचे या ग्रंथाबद्दल मत जाणून घेऊया. 19व्या शतकात न्यू इंग्लंडमधल्या राल्फ इमर्सन या कवीनं आपल्या जर्नलमध्ये 1948 मध्ये भगवद्गीतेबद्दल नमूद केलं की भगवद्गीतेने मला एक दैदिप्यमान दिवस बहाल केला. मला वाटत होतं जणू एक साम्राज्य बोलतं झालंय. त्यात काहीही अर्थहीन नव्हतं. जे होतं ते विशाल, खोल आणि गंभीर होतं. हा आवाज एका प्राचीन बुद्धिमत्तेचा होता जो वेगळ्या युगात प्रकटला आणि तरी आजही आपल्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत होता. या विधानाने स्पष्ट होतं की इमर्सनसाठी भगवद्गीतेचं ज्ञान किती उच्च कोटीचं होतं. आणि इमर्सन एकटाच नाही, त्याचा साथी हेनरी डेव्हिड थोरो, एक महान तत्वज्ञ आणि लेखक, वॉल्डन पॉन्डमध्ये असताना भगवद्गीतेबद्दल विलक्षण शब्द लिहितो. मी माझ्या बुद्धीला भगवद्गीतेच्या भव्य आणि अलौकिक ज्ञानात स्नान घडवतो. हे ज्ञान प्रकट होऊन आज प्रदीर्घ काळ लोटला असला तरी आजही त्या ज्ञानाच्या तुलनेत आपलं आधुनिक जग आणि साहित्य तुच्छ आणि नगण्य आहे. हे सर्व मोठे मोठे तत्वज्ञ आणि लेखक नेमके कशामुळे भागवत गीतेकडे आकर्षित झाले? माफ करा, मला ते नीट उच्चारता आलं नाही. संस्कृत उच्चाराचा तुझा प्रयत्न प्रामाणिक होता. भगवद्गीता. पुन्हा प्रयत्न कर. भगवत गीता. छान. तुझा प्रश्नही चांगला आहे. भगवद्गीतेनं त्यांच्यासमोर मानवीय अनुभवांचं अफाट विश्व खुलं केलं जे त्यांना पाश्चिमात्य साहित्यात कधीच दिसलं नव्हतं. आता आपण गीतेचे काही अंश समजून घेऊ. भारतात परत येऊन मला खूप बरं वाटतंय. तुम्हाला असं निवांत बघून मलाही खूप आनंद झाला स्वामीजी.
तुम्ही पूर्वीही भारतात येऊन गेला होतात ना? कसं वाटलं इथे? त्यावेळी मी खूप वेगळा व्यक्ती होतो. मी आध्यात्मिक जीवनाच्या शोधात भारतात आलो होतो, पण मला आध्यात्मिकतेबद्दल काही माहिती नव्हतं. मी नुसता इथून तिथे भटकत होतो. अनुभव चांगले होते, पण त्यात काही आध्यात्मिक नव्हतं. काळाच्या प्रवाहात वाहत होतो. बनारसला असताना अनेक वेळा मी गंगेकाठी जाऊन बसायचो. मी अनेक साधूंना भेटलो, पण कुणीही खऱ्या अर्थाने मला प्रभावित केलं नाही. हे खूप छान झालं की तुम्ही दुसऱ्या कोणाकडून प्रभावित झाला नाहीत, नाहीतर तुम्ही माझ्याकडे आला नसतात. ते माझं परम भाग्य आहे स्वामीजी. मला खूप थकवा आल्यासारखं वाटतंय, पण झोप मात्र लागत नाही. असं का होतंय कोण जाणे. विमानाचा लांबचा प्रवास केल्यावर असंच होतं. असं का? याला जेटलॅग म्हणतात. ओ, तुम्हाला काही दिवस झोप लागणार नाही, थकवा जाणवेल, पण नंतर आपोआप बरं वाटेल. समजलं मला. धन्यवाद. ह्या इथे दुखते. प्रणाम स्वामीजी. अरे पंडितजी, कसे आहात? विश्रांती झाली का स्वामीजी? फारशी नाही. मला खूपच थकवा आलाय. झोप तर अजिबात लागत नाही. कीर्तनानंद म्हणतायत की विमानाच्या दूरच्या प्रवासानंतर हे असं सगळ्यांनाच होतं. हे लोक त्याला जेटलॅग म्हणतात. मी सकाळी काही माणसांना भेटायला गेलो होतो, आत्ताच परत आलो. ओह, आता तुम्ही जाऊ शकता. मी जरा वेळ इथेच बसतो, पंडितजींशी बोलतो. बरं, थँक्यू स्वामीजी. तर मग अमेरिका कशी वाटली स्वामीजी? खूप छान आहे. अनेक तरुण तरुणी कृष्ण भक्त बनत आहेत. खरं तर त्यांना श्रीकृष्ण कोण हेही माहिती नव्हतं, पण मी प्रचार सुरू केला आणि त्या सगळ्यांना कृष्ण भक्ती समजली आणि त्यांनी श्रीकृष्णांना परमेश्वर मानले आणि ते भगवंतांना पूर्ण समर्पित होऊ लागले आहेत. माझा दृढ विश्वास आहे की एक ना एक दिवस श्री चैतन्य महाप्रभूंची भविष्यवाणी नक्की खरी होईल. भारतात आल्यावर मी स्वामीजींना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकलो. मी बघू शकतो ते किती विरक्त आहेत. कीर्तनानंद, हां, कीर्तनानंद, आलो स्वामीजी. तुम्ही कृष्ण पंडितांना आपला हरे कृष्ण अल्बम तर ऐकवा. होय स्वामीजी. पंडितजी, तुम्हाला हे कीर्तन नक्की आवडेल. मी खरंच सांगतो. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare.
मी जेव्हा अमेरिकेत गेलो तेव्हा मला कल्पनाही नव्हती की तिथे लोकांचा कसा प्रतिसाद असेल. सुरुवातीला जरा अवघड नक्कीच गेलं, परंतु श्रीकृष्णांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी होता. तिथे गेल्यानंतर मला कशाचीच शाश्वती नव्हती की मी कुठे राहणार, काय खाणार. परंतु माझ्या एका मित्राच्या मुलाने, गोपाळने स्वतःच्या घरात माझी उत्तम सोय केली. त्याची पत्नी तिथे होती, सॅली, जी अमेरिकन आहे. ती खूप छान मुलगी होती आणि अमेरिकन असूनही तिने अगदी माझ्या मुलीप्रमाणे माझी काळजी घेतली. ते पेन्सिल्व्हेनियाच्या एका अगदी लहानशा गावात बटलरला राहतात. त्या गावातल्या लोकांकडूनही मला खूप प्रेम मिळालं. ते रोज माझं प्रवचन ऐकायला येत आणि अनेकदा त्यांनी मला त्यांच्या घरी आमंत्रित देखील केलं. शेकडो लोकांनी कृष्ण भावना स्वीकारली आहे आणि श्रीकृष्णांचे ते अनन्य भक्त झाले आहेत. मी त्यातल्या अनेकांना दीक्षा दिली. हे आहेत कीर्तनानंद दास, न्यूयॉर्कमधल्या माझ्या सुरुवातीच्या काही शिष्यांपैकी एक आहेत. कधीतरी मी त्या सर्वांना इथे घेऊन येईन आणि तुम्ही स्वतः बघाल की त्यांनी किती प्रामाणिकपणे वैष्णव जीवनशैली आत्मसात केली आहे. भारतात तुमचं पहिलं पत्र मिळालं. वाचून खूप आनंद झाला. भगवद्गीतेचं काम लवकरात लवकर पूर्ण करा. या जगात आता माझं फार काळ आयुष्य नाही, परंतु भगवद्गीता अमेरिकेत प्रसिद्ध व्हावी असं मला वाटतं. हो, आपण एकमेकांपासून फार लांब आहोत, पण आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं तर वियोगाची अनुभूती ही जवळ असण्यापेक्षा अधिक महत्त्वाची असते. मी अमेरिकेला पुन्हा लवकरच येण्याचा प्रयत्न करीत आहे. तुमच्या देशाशी माझं विशेष नातं जुळलंय. प्राध्यापक पद स्वीकारावं की नाही याबद्दल तुमची द्विधा मनस्थिती आहे. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येकाने आपल्या योग्यतेचा पुरेपूर उपयोग करायला हवा. अर्जुन एक महान योद्धा होता. श्रीकृष्णांनी त्याला लढायला उत्तेजन दिलं. असं म्हटलं नाही की तू निवांत बस, मी तुझ्यासाठी युद्ध करेन. प्राध्यापकाच्या पदावरून तुम्ही अनेकांना प्रभावित करू शकता. त्याचबरोबर ग्रंथ संपादनाचं कामही सुरू ठेवा. माझ्या मते तुम्ही हे पद स्वीकारायला हवं. मी मुंबईला जाणार आहे. तिथे सिंधिया लाईनच्या मॅनेजिंग डायरेक्टरची भेट घेऊन काही सवलत मिळवण्याचा प्रयत्न करेन. आशा आहे तुम्ही सर्व ठीक असाल. तुमचा सदैव हितचिंतक, भक्तिवेदांत स्वामी. हरे हरे कृष्ण.